दिवस दुसरा जोरदार टाळ्या होऊ देत. पहिला मॅच अप्रतिम कालचा दिवस आपण पाहिला. तदनंतर आपण जातो आजच्या सत्रातील पहिला मॅच जी बॅरिज विरुद्ध स्ट्राईकला धनंजय, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं चेतन चांगला फटका, परंतु एक धावाने सुरुवात केली. आरंभ शुभान हेच करणार नाझिम टू चेतन. सुरेख आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना त्याचा फायदा देखील होतोय. होम पिच आणि घरची क्रीडा असली की मात्र सुरेख फटका कव्हरच्या दिशेला सुरेख क्षेत्ररक्षण रोखलंय. षटक आहे आतापर्यंत त्यांच्या मागे आपण पाहतो जहूर राऊंड विकेटचा माल असेल पुन्हा एकदा. हो टॅपचा सुरेख फटका धनंजयच्या पाठ दुसऱ्या दिवसातील पहिला नंदणीत पुन्हा या षटकातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनंजयच्या पाठ मधून काय क्षेत्ररक्षण केले. कवचच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालं, रोखलंय. एकदम मुरादपूर संघ सुरेख कामगिरी क्वार्टर फायनलसाठी दाखल झालेले संघ गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. राजापूरशी बिलॉंग करणारा पैजण मुल्ला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 धनंजयसाठी. फ्लिकचा सुंदर फटका क्षेत्ररक्षण सजवलं मित्रांनो. आजच्या सत्रात देखील आजचा स्लॉट जर आपण पाहिला तर, परंतु आजच्या सत्रात पाहूया लो स्कोरिंग मॅचेस झाल्या, सुंदर मॅचेस झाल्या, अटीतडीचे सामने आपण पाहिले पर्व 6 मध्ये. सेकंडला पेट डायरेक्ट हिट झाली असती, नक्की परतावं लागलं सुद्धा, परंतु एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय. प्रथमच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील एक दर्जेदार स्पर्धा आणि जबरदस्त आयोजन, नियोजन आणि पारितोषिक. इथं मात्र चेंडू जातोय नंतर 4 धावा पार अवधूतच्या पाठ बनवण्याचे आणखी सुरेख चौकार. पुन्हा एकदा अप्पल चेंडू होता, सुरेख फटका होता कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये मारलेला फटका. तदनंतर पुन्हा एकदा मुल्ला गोलंदाजी वाईड बॉल. षटक क्रमांक 2 2 चौकार आहे षटक क्रमांक 2 चालू असलेल्या धावसंख्या फलकावरती आहे 18 धावा. या षटकात आक्रमण केलंय बघा, त्या बॅटिंग केले 3 चौकार आतापर्यंत धनंजयच्या बॅट मधून आपण पाहतोय. राऊंड विकेटचा मारा असेल, धनंजय अप्रतिम बॅटिंग करतोय. राऊंड विकेट ह्यावेळी असणार आहे पंचांच्या उजव्या बाजूने. चांगला फटका पुन्हा एकदा टॅपचा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण रोखलंय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर 11 धावा या षटकात आल्यात. राऊंड विकेटचा मार असेल, पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय धनंजय. पुन्हा एकदा टॅपचा फटका, इथे मात्र लॉंग ऑफच्या पट्ट्यात थोडंसं पंबल होताना पाहतो. स्ट्राईक एंडला फेक, तिथे मात्र आउट. पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक 1 बॅक टू द पॅव्हलियन परतावा लागेल. चेतन बॅक टू द पॅव्हलियन विकेट गिरतावा. घेऊ नका मित्रांनो, जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे. कालच्या सत्रामध्ये तब्बरदाची आपण साक्षीदार देखील होतो. षटक क्रमांक 3 टॅपचा फटका सुंदर प्रमाणात थर्मॅनच्या दिशेने चेंडूला रोखलाय. धावसंख्या 18 आहे बघा. पहिलं षटक संपलं होती 7, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 9 सरासरी नावं आल्या वाईड. इथे मात्र थोडंसं फंबल होताना पाहतो यष्टीरक्षक वाईड +1 आणि वाईट बाईक पंचांच्या हात समांतर सायूल आपण पाहतोय. एक युवा गोलंदाज बॅक टू बॅक पंचांना एक्सरसाइज करावी लागते. त्याचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी 21 1 गडी बाद 21 धावा फलकावर देत. शॉर्ट फील्ड बॉल सुंदर कव्हर 4 धावा. पुन्हा एकदा फरार निघतात धावा 4. ऐकूया डीजेचा करार. यस डीजे डावातील 3रं षटक आहे. पुन्हा एकदा या षटकात अत्यंत खराब गोलंदाजी आहे. 2 चेंडू आहे. इथे बघा बाबू आपण पाहतो रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धेत पंच म्हणून अतिशय सुरेख कामगिरी आहे. इथे पंचांकडे अपील लागेल. यस बैट का बाहरी किनारा जहूर का सहारा और एक विकेट गिरता हुआ फिर से एक बार डीजे बचता हुआ डीजे. तो पाहूया कोणते आयकॉनिक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. 2 खेळाडू असतील प्रत्येक संघात. आयकॉन म्हणून सुरेख फटका इतकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 26 2 गडी बाद 26 धावा आहे. चांगल्या प्रकारची स्पर्धा देखील आहे. तुम्हाला 40+ टॅप करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप टॅप ज्याला म्हणतात, परंतु धनंजय ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, सलामीचा फलंदाज आहे, ती कामगिरी करतोय चांगली. डावपुरा परंतु काय फटका आहे, काय क्षेत्ररक्षण आहे. हेच पाहिलं मी तर. इतकं ताकदीचा फटका, इतकं ताकदीचं क्षेत्ररक्षण षटक करणारा खेळाडू आहे. राजापूर एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. पाहूया चिपळूणच्या या क्रीडानगरीमध्ये कशा प्रकारची कामगिरी. पहिलं षटक प्रभावी होतं, 11 धावा आल्या, परंतु मी तर म्हणजे अंडरमध्ये चांगलं षटक होतं. चांगला फटका आहे.
धनंजयच्या पाठमधून एकतर्फी फलंदाजी एकतर्फी पाठत पाहूया किती धावा या षटकामध्ये येत आहेत. 29 धावा फलकावर ऑलरेडी आहेत. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चांगला फटका आहे, नो डाऊट कॅपचा फटका 4 धावा यावेळी येतोय दणदणीत सणसणीत ब्लू स्टार गोल्डकोट रोड चषक चौकार. 33 धावा. इथे बघा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. षटक पूर्ण प्रयत्न डीजे तुम्हाला संजय थांबू नका आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आले तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. चांगलं आक्रमण आहे. दत्तच आपण पाहिलं तर ऑप्शनच्या वाईड बॉल चेंडू पंच मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूप मॅच पाहायला मिळते. चांगली मॅच आहे. इथे आपण पाहिलं तर नक्कीच कव्हरच्या पट्ट्यात खेळून काढायला सेन्सिबल क्रिकेट 39. धनंजय सेट बॅटिंग लॉस ऑफ 2 विकेट राऊंड विकेट समान असेल. पुन्हा एकदा फैजान चांगला फटका आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोख 40 धावा फलकावरती चेंडू फैजान टू दत्त प्रसाद राऊंड विकेट समाना. हो भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू नॉस्टे केला. थोडंसं फंबल नजर हटली फलंदाज बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 40 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 41 धावांचा पाठलाग करताना काय करणार काय बिघडणार तोपर्यंत मी नॉस्ट्राईक बॅट्समन प्लीज डिहब पेरिस आपला सायू अडविलकर आपण पाहतो. ओ इथे बघा पहिला चेंडू पंचांना एक्झरसाइज करावी लागते. फरहान बेबल यांच्याकडून नाजीमसाठी सलग 3 चेंडूवरती 3 चौक्यांसाठी 500 रुपये. आजच्या दिवसाचे पहिला कॅश प्राईज पहिला आलाय देखील वाजलाय. हो चौकांच्या हॅट्रिकसाठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राईज. परंतु संधी हुकले. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं 41 टू विन असं हे टार्गेट सेट केलं. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तिथे बघा नजरअटी दुर्घटना घडली. यू मिस आय डेफिनेट नाही आहे. काल देखील अपयशी ठरला होता. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. ओपन स्लॉट आहे मात्र हा खेळाडू जहूर यांनी सत्रामध्ये नव्हे तर आजच्या सत्र देखील सनसनाटी सुरुवात केली. अप्रतिम फटका ओव्हर ऑन फायर मॅन इन फॉर्म अप्रतिम. फरहान यांच्याकडून जवळने 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. परंतु 9 करायचे तुम्हाला प्रत्येक षटकात चांगली सुरुवात आहे. 1 गडी बाद झाले. नाझीम बॅक टू द पॅव्हलियन. आपण पाहतो प्रथमेश बॅटची कट घेऊन चेंडू थोडासा वळतोय फिरतोय परंतु तिथे रोखलंय. दत्त प्रसादने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. षटक क्रमांक सर्वांचा लाडका संघ आहे. लाडकी खेळाडू घरच्या मैदानावरती खेळतायत. मंदार पुरंदरच्या बॅकवर्ड राऊंड विकेटचा मारा दणदणीत सणसणीत जहूरच्या बॅटमधून कंटी उडवणार. आणखीन एक कडक शॉट चौकार करतो. स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र म्हणतात ना अति घाई आणि संकटात नाही. यस जहूर बॅक टू द बॅट. धक्का क्रमांक 2 14 धावांसाठी 2 गडी बाद. इथे बघा मंदार राऊंड केल्या चेंडूला बरोबर. दुसऱ्या दिवसातील मॅच नंबर 1 स्पर्धा नंबर 1 आपण पाहतोय. एका बाजूला अवधू स्पोर्ट्स कंट्रोल दुसऱ्या बाजूला डी हब आयोजकांचा संघ आहे. हो इथे मात्र टॅप 4 धावा फटका चौकार. त्यांच्या यस आपण पाहिलं तर ओरिजिनल बॉईज यांचा म्हणजे मालकीचा संघ आहे मित्रांनो. आता डी हब अप्रतिम कामगिरी आतापर्यंत. दर्शक माझ्या मते जाऊन पोहोचते. आता पुढे जावा. हो विकेट नील बोल्ट यश काय उद्ध्वस्त यश लिहिले. डी हब स्वतः मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 19 धावांवरती संघ थोडासा मित्र म्हणजे अडचणीत आहे. 19 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात मंदारचा पुढचा चेंडू आहे. खेळून काढताय हातच्या कवचच्या पट्ट्यात चेंडूला दिले. षटक क्रमांक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावांचा पाठलाग करताना 20 धावा. एक सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय. प्रथमेश पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. पास केलं होतं अर्थात नासिमला. तदनंतर नो चेंडू आहे पण त्यांचा इशारा. इथे मात्र एक धावेला फार महत्व आहे. आधीच्या षटकामध्ये 10 धावा देताना 2 फलंदाजांना बाद केलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 4 धावा. पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा. इथे मात्र चेंडू फरार येतोय चौकार. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक. जबरदस्त फलंदाजी स्वतः ओनर अप्रतिम बॅटिंग करतात. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना धावसंख्या होते. बघा षटकात अत्यंत महागडे षटक आहे.
दोन चौकार आले तदनंतर Wide पंच ball. आमच्या दिशेने वळता घ्यायचा तर आणखीन एक थ्रो आहे दिशाही गोलंदाजी 2 रन असा मॅच का बॅटिंग केले स्वतः सलमान खान अप्रतिम आपल्या संघासाठी काय मदतीला धाव नेले 3 फलंदाज बाद झाले असताना संघ अडचणीत होता संकटमोचक फलंदाजी सिंगलने धावसंख्या 31 धावा 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज काय मॅच आहे जबरदस्त मॅच आपण पाहतोय पर्व 6वा दिवस दुसरा एका बाजूला अवधूत टॅप केलाय पुण्याचा चेंडू फरार एकदा धावा 4 आता मात्र 8 महागडे षटक आहे 3 चौकार ऑलरेडी आले पुन्हा एकदा चेंडूनं दिशा दिले पुन्हा एकदा चेंडू बाउंड्रीच्या दिशेने फरार आणखीन एक चौकार आता मात्र केवळ केले आणि इथे आणखीन एक बघा भरोशाचा गोल म्हणतात ना सामना बरोबर सुटलाय कंपल्सरी चेसिंग जसं ड्रेसिंग महत्वाचं आहे तसं चेसिंग देखील महत्वाचं बॅकवर्ड ओ इथे मात्र सामना संपला फिनिश Wide ball. साखळी पद्धतीची स्पर्धा आहे Near bearing